महाराष्ट्रातलं एक मंदिर ज्याचा अभ्यास लंडन मध्ये केला जातो, ज्या मंदिराचं नाव आहे श्री क्षेत्र शेगाव. संत गजानन महाराज या जागी राहत होते. 12 नोव्हेंबर 1908 रोजी 12 ट्रस्टींनी या मंदिराची स्थापना केली आणि असं म्हणतात महाराजांच्या निधनानंतर त्याच ठिकाणी समाधी बांधण्यात आली. सुरुवातीच्या काळात हे मंदिर लहान होतं. वाडेगाव आणि बाळापूर या परिसरातून काळात दगड आणला आणि मंदिराची बांधणी किसान मिस्त्री आणि नागपूरचे खंडू मिस्त्री यांनी एकही पैसा न घेता केली. महाराजांनी घालून दिलेले नियम इथे आजही पाळले जातात. गंमत म्हणजे या संस्थानात कोणीच नोकर नाहीये. ही सगळी सेवा भक्त स्वतःच्या इच्छेने आणि विनामूल्य करतात. इंटरेस्टिंग म्हणजे इथल्या प्रसादाचा आणि भक्तांचा कट टू कट हिशोब नाही ठेवला जात, पण तरी पण आजपर्यंत कधीही कुठल्या भक्ताला प्रसाद कमी पडला असं झालंच नाहीये. कसं काय ते तर महाराजांनाच ठाऊक. या संस्थानाला वेगळ्या उंचीवर नेलं ते शेगावचे स्वर्गीय शंकर पाटील यांनी. जवळपास 40 वर्ष ते संस्थानाचे अध्यक्ष होते आणि या 40 वर्षात त्यांनी संस्थानामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून साधं पाणी नाही प्यायलं. या युगात पण इथे प्रामाणिक माणसं बघायला भेटतात. म्हणूनच 2008 पासून यांचा मॅनेजमेंटचा अभ्यास हार्वर्ड युनिव्हर्सिटी ऑफ लंडन इथल्या मॅनेजमेंटच्या सिलेबस मध्ये घेतला गेलाय. बोला गण गण गणात तभोते. आणि हा अजून शेगावची अजून एक गोष्ट फेमस आहे. ती कोणती? सांगा सांगा. शार्पनर.